मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। दावोस दौऱ्यावर 34 कोटींचा खर्च म्हणजे जनतेच्या पैशांची लूट असल्याचा आरोप विरोधक करू लागले आहेत। त्यामुळे दावोस दौऱ्यावरून राजकारण तापलंय। दावोस दौरा जनतेच्या पैशांची लूट, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर सुळेंची टीका, काँग्रेसचाही दावोस दौऱ्यावरून हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले। स्वित्झर्लंडमधील दावोस इथं होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह शिष्टमंडळ मंगळवारी पोहोचलं। पण मुख्यमंत्र्यांच्या उड्डाणाआधीपासूनच विरोधकांनी त्यांच्या दावोस दौऱ्यातील खर्चावरून टीकेची उड्डाणं सुरू केल्याचं दिसलं। सोमवारी आदित्य ठाकरेंनी वऱ्हाड निघालं दावोसला म्हणत मुख्यमंत्र्यांसोबत जाणाऱ्या गर्दीवरून निशाणा साधला। त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवल्याचं बघायला मिळालं। पैशाची उधळपट्टी, एकीकडे अंगणवाडी भगिनींना द्यायला तुम्हाला पैसे नाहीत, कांद्याला भाव तुम्ही देत नाही, शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही आणि करोडो रुपयाचा नुकसान चुराडा हा दावोसला जाताना ज्या पद्धतीने होतोय हे अतिशय दुर्दैवी आहे। महाराष्ट्र बघेल खोदा पहाड निखला चुवा, मागच्या वेळेस तसंच झालं। हे आता पहाड खोदायला गेलेत आणि उंदीर आणणार आहेत आणि हे वराड घेऊन गेलं असेल, सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून सरकारच्या तिजोरीला लुटून खर्च करून दावोसची वारी पर्यटन करत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानतो। विरोधकांचे हे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळत सुळे आणि मवियाच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं। महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये विकासामध्ये शून्य योगदान, त्याच्यावर कोणतीही चर्चा नाही। 24 तास 24x7 365 दिवस फक्त नकारात्मक भूमिका। महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आम्ही हे केलं होतं, तुम्ही सुद्धा हे केलं तर महाराष्ट्र वेगाने पुढे जाऊ शकेल। कधीच मी यांना ऐकतच नाही हो। पत्रकार परिषदेमध्ये फक्त टीका, अतिशय निम्न शब्दाचा उपयोग आणि अशा पद्धतीचं दावोसवर काय खर्च जागा, इकडे काय खर्च जागा आणि अशा पद्धतीने भ्रम निर्माण करणं। दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून जगभरातील गुंतवणूक राज्यात आणली जाते। त्या दृष्टीने हा दावोस दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। पण या दौऱ्याची सुरुवातच वादानं झाली आहे। त्यामुळे आता पुढे आणखी काय घडतं, दावोसमधून किती गुंतवणूक राज्यात येते, हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।